नाही, असे चाचपणी आहे ही. कालच महाविकास आघाडीची आमची बैठक झाली. पवारसाहेब, उद्धवसाहेब, आम्ही सगळे काँग्रेसचे तीनही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित होतो आणि काल यावर चर्चा झाली आणि लवकरच आमचा तीनही पक्षाचा एक सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची चर्चासुद्धा आम्ही काल केली. ते तारीख आणि स्थळ मुंबईत असणार आहे, ते तारीख आम्ही कळवणार आहोत. त्यामुळे आमची आघाडी आहे, आघाडी मजबूत आहे, आघाडीमधूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं अंदाज घेत असतो, त्याचा तो एक भाग आहे. इथे स्वतंत्र लढण्याचा कुठलाही संबंध नाही आणि सध्या तरी आम्ही आघाडीमधूनच चर्चा सुरू आहे आणि आघाडीमधूनच निवडणूक लढायचं. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आमचं आता ठरलेलं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. नवाब मलिक महायुतीत नको अशी संघ वर्तुळातील नेत्यांची भूमिका आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी म्हटले की नवाब मलिक महायुतीत आलं तर नुकसान होऊ शकते. मोठा रोष आहे नवाब मलिकांच्या विरोधात. नाही, मी ते सांगितलं ना, ते देवेंद्रजींनी त्या संदर्भात खुलासा केला पाहिजे. आपले भाजपचे नेते की त्यांना हवं आहे की नको आहे. केवळ ज्या मलिकांचा वापर मतासाठी करायचं ठरवलं असेल तर तेही स्पष्ट केलं पाहिजे. आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून मलिक तिकडे बसले असतील आणि तिकडे त्यांना घेतलं असेल तर मतासाठी घेतलं आहे. म्हणजे भाजपाला सोयीचं काम चालतं काय, वापरा आणि फेका त्यांची वृत्तीच आहे. भविष्यात ते दिसेल. पण आज जे अभद्र सगळे भ्रष्टाचारी जमा करून सत्ता स्थापन केली त्यावेळेस गोड वाटलं का या सगळ्यांना आता फळं खाताना. आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर यांना तीच फळं कडू लागायला लागली असा त्याचा अर्थ होतो. मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिलेली आहे त्याच्या हॉटेल संदर्भात. नाही, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे. त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे. कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो. हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही. म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरणं संपवून टाकायचे. पुण्यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला कारवाईला गेल्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. आता आत्मचिंतन करावं गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी. कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे, किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे. दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा, दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल मारलं जात असेल तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही राज्यात. ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. असं पावसाची मोठी तूट आहे, काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट आहे. मोठा संकट आहे दुबार पेरणीचं. पावसाने आता सलग काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस आला नाही आणि जमिनीची पापुंद्रसुद्धा ओला झाला नाही. त्यामुळं जी काही पेरली होती, पावसाची प्रतीक्षा, पावसाचा अंदाज घेऊन जी पेरणी झाली होती ती आता संपूर्ण वाया गेली. याचा आम्ही उद्याला परवाला आम्ही हा विषय मांडू. लगेच दुबार पेरणीसाठी बियाणे आणि मदत शेतकऱ्याला सरकारनं केली पाहिजेत, ही मागणी आमची उद्या परवा असणार आहे. काल सरसंघचालक आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली संघ मुख्यालयात. आगामी काळातली जे काही निवडणुका आहे, लोकसभेत झालेला पराभव, या सगळ्याच्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. नाही, चांगलं आहे. ते शेवट आहे तर विचारधारा तीच आहे ना. ज्या विचारधारेशी ते जोडले आहेत त्यांची मदत लागतेच. जरा नशा आली होती मधामध्ये डोक्यात दिल्लीतल्या काही नेत्यांना की आम्ही भारतीय जनता पक्षाला आता संघाची गरज नाही, पण आता निकालानंतर पुन्हा संघाची गरज पडली असेल तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण विचारधारेवर जो पक्ष ज्या उभा आहे त्याच्याबरोबर त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि तो विचार म्हणजे मनुस्मृती जपणाराच विचार आहे. तो बहुजनावर लादून निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटेजी ते उत्तम करू शकतात, त्याचा तो एक भाग आहे. जरांगे पाटील आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. असं कळतं की आज राज्य सरकारचं शिष्टमंडळही लवकरच त्यांना भेटणार आहे. नाही, भेटू द्यात.
सगळ्यांनाच भेटलं पाहिजेत. आंदोलनकर्ते आहेत, हाकेकडे गेले होते, यांनाही भेटलंच पाहिजे. जरांगे पाटलांनाही भेटलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, मध्यम तोडगा काढला पाहिजे. आता आमचे सर्वपक्षीय बैठक ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात या आंदोलनासंदर्भात शासन घेणार होतं, सरकार घेणार होतं, पण ते पुढे तारखा चालल्या आहेत. मला वाटतं की सोमवारला ही बैठक आयोजित केल्याची मला माहिती मिळते. अजून तरी मला निमंत्रण मिळालं नाही सर्वपक्षीय बैठकीचं. निमंत्रण मिळालं तर आपण त्या ठिकाणी जाऊ आणि यावर एक मध्यम मार्ग कसा काढता येईल की ओबीसीच्याही आरक्षणाचं संरक्षण करताना मराठ्यांना आरक्षण देत मराठ्यांचं जे हक्क अधिक गरीब मराठा समाजाचा जी जरांगे मागणी करताय ते कसं आपल्याला पूर्ण करता येईल हा मध्यम मार्ग शासनाने काढावा. त्यासाठी ती बैठक आयोजित केली आहे. जरांगेंनी असे म्हटलं की हे शांतता यात्रा आहे, याला छगन भुजबळ गालबोट लावू शकतात. नाही, तो काय आता मी त्या वादात पडत नाही. भुजबळ आणि जरांगेच्या वादात मला पडायचं नाही, कारण कुठलाही समाज एकमेकाचा दुश्मन नाही आणि नेते भांडून समाज एकमेकाच्या विरुद्ध उभं करण्याचं पाप कोणीही करू नये. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे. आपण सकाळी उठल्यानंतर एकमेकाला रामराम करून दिवसाची तयारी करतो. तो दिवस वाईट घालवू नये अशी दोघांनाही आमची विनंती आहे. हो, अतिवृष्टीच्या पैशामध्ये बोगस शेतकऱ्यांच्या नावे मध्ये पैसे वळवण्यात आल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यामध्ये पुढे आलेला नाही, महाराष्ट्रातच होतो आहे. अधिकारी संगणमत आहे 3-4 विभागाचं. सहकार विभाग आहे, यामध्ये पैसे वळवताना बँका आहे, कृषी विभाग आहे, हे सगळे मिळून आपला हिस्सा काढत असतात. कारण आता जनतेला बकरा समजूनच कापण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर जनतेला बकरा केला असेल तर त्याचे हिस्से पाडणारच आणि हिस्से पाडून आपापला हिस्सा उचलण्याचं काम राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे. कारण या सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही. काल मुख्यमंत्री सांगत होते 15,000 कोटी रुपये दिलेत. मी त्यांना चॅलेंज करतो, मला बोलू दिलं नाही शेवट रिप्लायवर, म्हणजे राईट टू रिप्लायवर चॅलेंज करतो. त्यांनी जर 6,400 कोटी रुपयाच्या वर या वर्षात दिले असतील 2 वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीसाठी, जे दुष्काळ अतिवृष्टी आणि गारपीटमध्ये, पण ते म्हणलं आम्ही 15,000 कोटी दिले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. 15,000 कोटी कुठल्या याच्यात दिलेत? BDS वर आमच्याकडे आकडे आहेत. फक्त 4,600 कोटी द्यायचा, 15,000 दिले म्हणून खोटं नेरेटिव्ह सेट करायचा आणि मतं घ्यायचेत. हा यांचा पुराणा धंदा आहे. तो धंद्यात खोटं बोलून रेटून बोलून हा एक खोटा नेरेटिव्ह करत आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात तर हे पाप करू नये, पण ते दिसतंय ते भाषणातून त्यांच्या. कोणाच्या राजीनाम्याची मागणी करता? नाही, मुख्यमंत्र्यांच्या करतोय. मुख्यमंत्री 15,000 कोटी रुपये दिले म्हणून सांगितलेत दुष्काळामध्ये. टंचाईपासून तर तुमच्या दुष्काळ म्हणजे टंचाई, पीक विमा सोडून टंचाईमध्ये, अतिवृष्टीमध्ये आणि गारपिटीमध्ये जे शेतीचं नुकसान झालं त्यामध्ये जे, आणि हे जे काही नुकसान झालं अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामध्ये, हे फक्त 2023 ते सरकार आल्या 2023 ते 2024 आणि 2024 आत्तापर्यंत फक्त त्यांनी 4,600 कोटी दिले. सभागृहात सांगताना त्यांनी 15,000 कोटी रुपये दिल्याची माहिती दिली. ही अत्यंत धांदात खोटी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी यावं समोरासमोर. आम्ही सामना करायला तयार आहोत. बारसू जवळची 308 एकर जागा औद्योगिक क्षेत्रासाठी हे केलेली आहे. बारसू प्रकल्पाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असं वाटतं. आता औद्योगिक क्षेत्र वाढतो आहे, पण बारसूचा प्रकल्प व्हावा की नाही मतांतरे आहेत. कोकणातील जनता या संदर्भातली फार त्या बारसूच्या संदर्भात रिजेक्ट आहे. त्यामुळं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा समाधान करून, आणि ती औद्योगिक क्षेत्र तर खरं वाढलं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे. परंतु काही लोकांचा विरोध आहे. तो विरोध डावलून, विरोध शमवून जर तो पुन्हा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे. मुंबईमध्ये महायुतीची बैठक होत आहे. हाँ नहीं, पुणे में ऑफिसर के ऊपर अगर दिन दहाड़े पेट्रोल डालकर ऑफिसरों को जलाने की बात होती है, इसका मतलब यही है कि कानून व्यवस्था राज्य में रही नहीं, केवल नाम मात्र रही है. तो अभी ये सोचना चाहिए कि दिन दहाड़े रास्ते पर किसी युवती का खून होता है, मर्डर होता है, और सब इतनी हिम्मत क्रिमिनल की बढ़ गई है. आपने देखा है पुणे में कि पोर्शे कार हो या ससून में ड्रग्स का धंधा हो, पूरा जाल महाराष्ट्र में ड्रग्स ने घेर के रखा है, पूरा जाल फैला हुआ है. तो क्या कर रही पुलिस महाराष्ट्र की? तो पुलिस के मुखिया या पुलिस के प्रशासन, पुलिस के राज्य के गृह मंत्री, इनके भी जिम्मेदारी बनती है. तो ये सब कानून सुव्यवस्था की धज्जियां उड़ चुके हैं महाराष्ट्र में,
बची नहीं है। अब इसको भी जनता खुले आंखों से देख रही है। कल सीएम ने 11 करोड़ रुपए का इनाम घोषित किया टीम इंडिया को। कई मसले हैं जो जिसमें पैसे की आवश्यकता है, लेकिन टीम इंडिया तो इस तरीके से। अब ऐसा है, वो वर्ल्ड कप जीत के आए और उनको भी तो बहुत पैसा मिला है। देखो ऑस्ट्रेलिया में वर्ल्ड कप जीत के जाते हैं तो बैग उठाकर घर में जाते हैं, पर हमारे यहाँ की हिंदुस्तान की स्पोर्ट्स स्पिरिट बहुत अच्छी है। खेल के प्रति एक अच्छा लोगों में उत्साह है। कल आपने मुंबई में परसों के दिन देखा कि करीबन 8-10 लाख लोग मुंबई पर रास्ते पर स्वागत के लिए उतरे थे। उनके भावनाओं का कदर करते हुए सीएम ने घोषित की होगी, और अब उनका ऐसा है चुनाव के पहले ये सब कुछ करके तिजोरी खाली तो कर दो, पर खाली करने की हमको उस बारे में बात नहीं करनी चाहिए। जो देना था उन्होंने दिया है। हम वही 11 करोड़ के जगह वो महाराष्ट्रीयन खिलाड़ी जो 4 थे उनको तो 1-1 करोड़ उन्होंने घोषणा की थी, तो बाकी लोगों को देने की ज़रूरत नहीं थी। बहुत पैसा मिला है क्रिकेटरों को, वो देश के लिए खेलते हैं, पैसे के लिए खेलते नहीं है, तो पैसा क्यों दे रहे? जो देश के लिए खेलता है करके बोलते हैं तो पैसों के लिए नहीं खेलते हैं, तो उनको देने की ज़रूरत क्या थी? तो अपनी खुद की पीठ थपथपाने के लिए, खुद का नाम बड़ा करने के लिए ये काम किया है, ऐसा मैं मानता हूँ। मराठीत एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, त्यांना पुरेसे पैसे मिळत नाही आणि क्रिकेट टीम नाही, देखो आपण बघा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या 4 महिन्यामध्ये 1068 आत्महत्या झाल्या। हे ऑफिशियल आहे, RTI मध्ये आम्हाला मिळालेलं आहे। कोणी यावं भाजपचा नेता आणि कोणत्या महायुतीचा नेता, त्याच्या पुढे मी दाखवतो RTI मध्ये मिळालेली माहिती। जर 4 महिन्यामध्ये 1068 शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटं नेरेटिव्ह सेट करत असतील, खोटं बोला रटून बोला, हे यांचा पर्दाफाश जनता करेल। प्रश्न हा आहे की त्या 11 कोटीची देण्याची आत्ता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात। 120 कोटी रुपये तसे त्यांना BCCI दिले आहेत। एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती? पण आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे, थाप पडली पाहिजे, असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो। त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो। नाही नाही, खेळाडूंना मदत केली पाहिजे, खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण आपण आपले काय म्हणतात त्याला आपली क्षमता असेल किंवा त्याला अंथरूण पाहून बघून पाय पसरले पाहिजे। तर अंथरूण छोटा आहे आणि पाय लांब करतायत, तर अर्धे पाय उघड्यावर पडतील, त्यावेळेस ते दिसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।